डोसा, इडली, सांबर, चटणी चटणी. अय्यो, आज डोसा पण नाही आणि इडली पण नाही. आज आपण बनवणार आहे मेदू वडा. पहिला मेदू वड्यासाठी भिजवून घ्यायचं की उडीद डाळ आणि ते एक 4-5 तास भिजवून झालं की मिक्सर मध्ये त्याचं पेस्ट बनवायचं बघा. मग त्यामध्ये जरा कढीपत्ता, खोबरं आणि आल्याचं बारीक तुकडं टाकायचं. मग जरासा हिंग आणि मीठ टाकलं की रेडी झालं बघा तुमचं मेदू वड्याचं बॅटर. पण त्याआधी सांबर कसं बनवायचं ते जरा घेऊया किंवा बघून. एका कुकर मध्ये पाणी घ्यायचं आणि या 3 डाळी त्यात मिक्स करायचं. मग वरनं जरासं घालून घ्यायचं किंवा तेल हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर दाबून बंद करायचं बघा कुकरचं झाकण. आता द्यायची कशी ते सांगतो बघा. सांबरची फोडणी, तेल, जिरा, हिंग, कांदा एकदम मिक्स करायचा. हे सगळं एकदम मिक्स झालंय की त्यात बारीक चिरलेलं दुधी भोपळा घालायचं. लाजायचं नाही बघा, भरपूर घालायचं. मग त्यानंतर टोमॅटो घालायचं, मीठ, चिंच गुळाचं पाणी आणि लाल तिखट घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. मग अशी ते आपण शिजवून घेतलेली किंवा ती डाळ ती घालायची याच्या आत आणि जरा असं हलवलं की झालं बघा तुमचं सांबर. सांबर तयार झालं. आता चटणी नको, चला दाखवतो तुम्हाला चटणी कसं करायचं. एका पॅन मध्ये ऑइल, उडीद डाळ, शेंगदाणे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, आलं लसूण, फुटाण्याची डाळ, कोथिंबीर, एवढं सगळं घालून व्यवस्थित भाजून घ्यायचं. मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि तो मसाला घ्यायचा आणि त्यात साखर मीठ घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची बघा. एका तडका पॅन मध्ये ऑइल, जिरा, मोहरी, कढीपत्ता, हिंग सगळं घ्यायचं आणि आता मिक्सरला फिरवलेल्या चटणीमध्ये तडका घालायचा. सांबार, चटणी चटणी आता दोन्ही रेडी झालं. आता करूया आपण मेदू वडा. मेदू वडा बनवायला एकच गोष्ट लागतं बघा, प्रॅक्टिस. अय्यो, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू मेक. म्हणून जर फर्स्ट टाइम ट्राय करत असला तर ते प्लास्टिक शीट वर ट्राय करा. ओके, मेदू वडा, चटणी, सांबर दोन्ही पण रेडी. तुम्ही पण करून टाका किंवा ते सबस्क्राईब